विंटर सीझनमध्ये बाहेर फिरण्याचे प्लॅन तर होतच असतात. तर त्यासाठी एक खास रेसिपी. एक गड्डी इथं आपण मेथीची बघतोय. मस्त हिरवीगार ताजी गड्डी घेतली. त्याची फक्त आपल्याला अर्धी गड्डी वापरायची आहे आणि फक्त पानं आपण या रेसिपीसाठी वापरतोय. तर देठ जे आहेत ते घ्यायचे नाहीयेत. पानं स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतेय आणि यातलं पाणी पूर्णपणे आपण काढून टाकूया. ही रेसिपी 3-4 दिवस आरामात टिकते. बनवायला सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. मेथीचे थेपले आपण बनवतोय. इथं 2 वाट्या बारीक चिरलेली मेथी घेतोय आणि जेवढी मेथी आहे तेवढेच मी इथं गव्हाचं पीठ वापरते 2 वाट्या. त्यानंतर 2 चमचे बेसन घेतलंय, एक अख्खा भरून चमचा तीळ घेतलेत, पांढरे तीळ. 1 चमचाभर पण ओवा हातावरती चोळून यामध्ये आपण घालतोय. 1 इंच आलं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या वाटून घेतल्यात. लाल तिखट आपण इथं वापरतोय, अर्धा चमचा हळद घातलीये, थोडंसं हिंग आपल्याला घालायचंय. चवीनुसार मिठाचा इथे वापर करतोय आणि आपल्याला अगदी 2 चमचे मस्त ताजं असं दही वापरायचंय. तसंच लहान 2 चमचे तेलाचाही मी वापर केलाय. मस्त सगळं मिक्स करून घ्यायचंय. दही घातल्यामुळे हे जे थेपले आहेत ते मऊसूद राहतात. आता इथे मस्त थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर गोळा जो आहे तो मळून घेतलाय आणि 5 मिनिटं रेस्ट करू दिलाय. छोटे छोटे आपण इथे गोळे जे आहेत ते बनवून घेऊया, म्हणजे थेपले लाटायला बरं पडतं. थेपले लाटायला सुरुवात करते. तवा गॅसवरती ठेवलेला आहे. पातळ असे मस्त थेपले आपण इथे लाटून घेऊयात. छान पातळ 5-6 थेपले तयार करून घेतले आणि मग मी शेकायला सुरुवात करतेय. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलंय. हा जो थेपला आहे तो आपल्याला हाय फ्लेम वरती भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साइड भाजून झाल्या की आपण त्याला तेलाचा हात लावून घेतोय. मी थोडं तेल कमीच वापरते. तुम्ही आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. तर इथं तेल लावून मस्त दोन्ही बाजूनी छान रंग येईपर्यंत थेपले मी मस्त भाजून घेतलेत. ही रेसिपी अतिशय छान आहे. 2-3 दिवस आरामात हे थेपले जे आहेत ते मऊसूदच राहतात. प्रवासासाठी नक्की चांगला पर्याय आहे. याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची भाजी, लोणचं, सॉस काहीही तुम्ही सर्व्ह करू शकता. आणि मुलांसाठी हेल्दी रेसिपी आहे. अगदीच बाहेरचं सारखं खाणं योग्य नाही. म्हणून ट्रिपला अशा काही गोष्टी नेणं नक्कीच जरुरी आहे. थेपले असे मस्त पसरवून ठेवले. वाफ गेल्यानंतर आपण डब्यामध्ये ते स्टोअर करतोय. तर मऊसूद आपला थेपला इथे तुम्ही बघताय मस्त बनलेला आहे. 2-3 दिवस अगदी असाच राहतो. तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, जबरदस्त लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.